आपण बारामती मतदारसंघातील वडगाव या गावी आर्यन हेल्थ क्लब येथे आलेलो आहे। आपण कौल जनमताचा खासदार उद्याचा या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आपण जाणून घेऊया आर्यन हेल्थ क्लबमध्ये आलेलो आहे आपण, युवा पिढीला काय भावी खासदारांकडून अपेक्षा आहेत हे जाणून घेऊया। आमच्या भावी खासदाराकडून अशा अपेक्षा आहेत की नाही का, त्यांनी आमच्यासाठी म्हणजे आमच्या आरोग्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यांनी आमच्यासाठी नाही का आरोग्याच्या दृष्टीने म्हणजे असे चांगले आर्यन हेल्थ क्लब सारखे चांगले असे हेल्थ क्लब म्हणजे नाही का पंचायत समिती किंवा जेडपीच्या मार्फत आम्हाला उपलब्ध करून द्यावेत नाही का। रस्त्याचा प्रश्न आहे आमचा, परत रोजगारांचा प्रश्न आहे। कितीतरी युवक आज बेरोजगार आहेत, काही त्यांचं म्हणजे नाही का रोजगार नाही किंवा काय नाही। महिन्यातनं 2 महिन्यातनं एकदा तरी आमच्या गावाला खासदारांनी भेट द्यावी। कांचनताई पण आपल्या इथं आहेत म्हणजे वडगावच्या, त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगता? आता कसं आहे बरं का, कांचन कुल ह्यांचं माहेर वडगाव निंबाळकरचं, अगदी लहानापासून आम्ही त्यांना ओळखतो। त्यांचंही काम त्यांच्या 2 तालुक्यामध्ये चांगलं आहे, त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही। परंतु कसं असतं, त्या जरी ह्या मतदारसंघामध्ये आल्या, आमचं एक मुलगी उभी राहिली लोकसेवेला, त्याबद्दल थोडासा आम्हाला त्यांचा अभिमान आहे। परंतु काय होतं, शेवट खासदारकीचं हे मतदान, शेवटी ताईंनी जे काम केलेलं आहे 5 वर्षामध्ये, तर ते ताईंच्या कामाची पावती शेवट लोकांकडून मिळणारच आहे। कारण 2014 पासून त्या सक्रिय झालेल्या, 2019च्या निवडणुकीला ते स्वतः उमेदवार राहणार आहेत म्हणून, आणि जनसामान्यामध्ये ते मिसळतात। आणि ते आज कांचन कुलांना उमेदवारी जाहीर झालेला कालावधी म्हणजे फक्त 8च दिवसाचा अवधी। 8 दिवसामध्ये त्यांचा जनसंपर्क एवढ्या मतदारसंघात होईल आणि स्वतःची ओळख निर्माण करायला त्यांना बराचसा अवधी जाईल। त्यामुळं आज जरी कांचन कुल ह्या उमेदवार जरी भारतीय जनता पार्टीच्या असल्या तर ते बऱ्यापैकी त्यामध्ये फाईट देतील, निवडणुकीला सामना चुरशीचा होईल। परंतु जनसामान्यांमध्ये जे सुप्रिया सुळेंनी जी मानाचं स्थान केले हृदयामध्ये, कारण त्यांच्या मार्फत अनेक प्रकारच्या मदती गेलेल्या आहेत कुटुंबाला, त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेंचं पारडं 100% जड राहील हा आम्हाला विश्वास आहे। पण जे भावी खासदार असतील त्यांच्याकडून खरं तर बारामतीतील ज्या जिरायत भागातील पाणी प्रश्न आज देखील मोठ्या प्रमाणावर आहे असाच आहे, हा त्यांनी सोडवावा। त्याचबरोबर जे विद्यार्थ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर आज देखील बारामतीत आहेत, जसं की विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर काही साखरवाडीसाठी जे विद्यार्थी बारामतीत आहेत त्यांच्यासाठी एसटीची समस्या आहे, आणि आडमार्गावरची बऱ्याच ठिकाणी आज देखील एसटीची सोय नाही। पिण्याची पाण्याची व्यवस्था आज देखील बारामतीच्या बऱ्याच गावांमध्ये सोडवण्यास पवार कुटुंबियांना किंवा पवार साहेबांना यश मिळालं नाही। आणि ह्याच समस्या जर त्यांनी कुठं सोडवल्या, किंवा जो भावी खासदार आम्हाला असं सांगेल की मी ह्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल, आम्ही सर्व युवक वर्ग त्याच्याच पाठीमागं मोठ्या संख्येने उपस्थित राहू। खासदाराकडून आमच्या अपेक्षा भरपूर, म्हणजे जे काही बेरोजगार आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून द्या। काही ठिकाणी पाण्याची अडचणी, काही ठिकाणी रोडची अडचणी, ते सोडवायचे असे आमचे काही आहेत अपेक्षा। दुसरा, तुम्हाला फिटनेस असो किंवा जिमबद्दल काय असो तर तुमच्यात काय म्हणजे अपेक्षा काय आहेत, युवा पिढीसाठी काय अपेक्षा? हां, त्या पण आहेत। म्हणजे कसं आता हे आर्यन हेल्थ क्लब आहे, अशा जिम त्यांनी म्हणजे साहित्य उपलब्ध करून द्यावं नवीन युवकांसाठी, तब्येतसाठी त्यांना काय जे आहे साहित्य जे लागणार ते सर्व त्यांनी द्यावं असं आमची अपेक्षा। आपल्यासोबत जय मल्हार क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष नाना मदने आहेत, त्यांना आपण प्रश्न विचारूया। तुमच्या नेत्यांनी जो माढा मतदारसंघातून फॉर्म भरलेला आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आमचे लोकनेते दौलतनाथ तोळे यांनी आज माढा मतदारसंघातून जो फॉर्म भरला आहे तो बहुजनांच्या हितासाठी आणि सर्व समाजाला घेऊन आम्ही तो फॉर्म भरण्यासाठी आज सोलापूर सगळेजण उपस्थित राहिलो होतो। ती आमच्या अध्यक्षांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कुठलाही पक्ष विचारात घेत नाही। आता रामू समाजाचं आमचं मतदान 3 लाख असून तिथं आम्हाला कुठल्याही विचार घेतला जात नाही। त्या संदर्भात असा विचार करून आम्ही सर्व युवकांनी लोकनेते दौलतनाथ तोळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आम्ही फॉर्म भरण्यासाठी त्यांना तयार करून आज माढा मतदारसंघात फॉर्म भरला, आणि आम्ही तो फॉर्म माघार घेणार नाही आणि कुठल्याही पक्ष दबावाखाली आम्ही अजिबात राहणार नाही याची आम्ही ग्वाही देतो। आपल्याला भावी खासदाराकडून काय अपेक्षा आहे? आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय सुप्रियाताई आहे, आणि आत्तापर्यंत त्यांनी केलेली कामं खूपच चांगल्या पद्धतीची आहेत। भविष्यात ताईंकडून आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जे काही युवक आहेत ज्यांना आता नोकरी नाही
त्या युवकांना काहीतरी व्यवसाय करायचा आहे, काहीतरी उद्योग करायचा आहे, कुठंतरी शेती उपयोगी शेतीला जोडधंदा अशा पद्धतीने करायचा. त्यासाठी जर आमचे लोक बँकेत गेले तर त्यांना त्या ठिकाणी योग्य त्या प्रकारे मार्गदर्शन मिळत नाही आणि कर्ज पुरवठा होत नाही. तर ताईंनी जर आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील युवकांना कर्जाच्या माध्यमातून किंवा व्यवसाय तयार करण्यासाठी त्यांना नवनवीन प्रयोग करण्यासाठी प्रॅक्टिकली शिबिरं घेतली आणि बँकांच्या मार्फत जर कर्ज उपलब्ध करून दिलं तर भरपूर प्रमाणात रोजगारीचा प्रश्न सुटेल आणि आमच्या बारामती तालुक्यात खरं पाहिजे तर बरं का बारामती तालुक्याचे खासदार म्हणून त्यांनी काम पाहतात. गेली 10 वर्षे ते काम पाहतात. 10 वर्षामध्ये एक खासदार कसा असावा त्या पद्धतीने कसं असावं त्या पद्धतीने काम केलेलं आहे. वास्तविक पाहता मुलींचा प्रश्न गंभीर होता. शालेय शिक्षणाचा असेल, शाळेला जाण्यासाठी काही मुलींना 5-5 किलोमीटर पायपीट करावं लागायची. तर बाबा त्यांनी या मतदारसंघामध्ये 25,000 सायकलींचं त्यांनी त्या ठिकाणी वाटप केलं आणि त्यांचं एवढ्यासाठी कौतुक करावं असं वाटतं की म्हणजे असं कुठल्या विशिष्ट जातीला न देता सर्व जाती धर्मातील मुलींना, म्हणजे ती गरीब असेल, थोडी श्रीमंत असली तरी काही नाही, म्हणजे शाळेपासूनचं अंतर जर तेवढं लांब असेल, कोणतीही मुलगी शाळेपासून शिक्षणापासून वंचित राहू नये हा त्या मागचा उद्देश होता. आणि त्या मुलींना त्या ठिकाणी त्यांनी अनेक प्रकारची मदत तर केलीच आणि सायकलींचं वाटप त्या ठिकाणी केले. हे एक त्यांचं चांगलं काम आहे, जे आम्हाला तर ते काम चांगलं दिसतं. विशेषतः आता महिला बचत गटांच्या माध्यमातून सुद्धा जे काही कर्ज पुरवठा असेल, बँकेचा असेल, अनेक काही संस्थेचा असेल, तर त्या ठिकाणी महिलांना कर्ज पुरवठा मिळाला. ज्या महिलांना कर्ज मिळाल्यामुळं काय झालं, काही महिला स्वयंसिद्ध झाल्या स्वतः. कर्ज मिळालं, त्या कर्जाचं रूपांतर भांडवलामध्ये त्यांनी घेतलं आणि आपापले उद्योग त्या ठिकाणी चालू. त्यामुळं ह्या खासदारांचं काम आहे ना समाधानकारक काम आहे. आणि वैयक्तिक 5 वर्षामध्ये जरी 2014 ते निवडून गेल्या तरी 2019ला बाबा या भागातून मला पुन्हा प्रतिनिधित्व करायचं आहे म्हणून त्यांनी गेली 5 वर्ष सातत्याने जनतेमध्ये ते मिसळत गेल्या. कोणाच्या अडीअडचणी असतील, आरोग्याच्या काय अडचणी असतील, एखाद्याला पुन्हा दवाखान्यामध्ये जर अडचण असेल, एखाद्याची परिस्थिती नसेल, गरीब असेल, तर त्या ठिकाणी त्यांनी पवार चॅरिटेबल ट्रस्ट असेल, खासदारकी फंड असेल किंवा अनेक उद्योगपतींशी त्यांनी त्या ठिकाणी संपर्क साधून त्या कुटुंबाला त्यांनी त्या ठिकाणी भरीव अशी मदत केली. म्हणजे एक जनसामान्यांचं कुटुंब सुद्धा त्या ठिकाणी चांगले उपचार ताईंच्या माध्यमातून मिळाले. भावी खासदाराकडून आपल्या काय अपेक्षा आहे? नमस्कार, मी मंगेश पवने, क्रांती सेना, तालुका अध्यक्ष बारामती. वास्तविक पाहता आजपर्यंत असं घडतं आहे की निवडणुका होत आहेत आणि राजकारण जे आहे ते युवकांपर्यंत नवीन चेहऱ्यांना संधी देणं किंवा नवीन वर्ग याच्यामध्ये थोडासा बदल होणं गरजेचं आहे आणि खेळाडूंना जास्त वाव दिला पाहिजे. थोडंसं राजकारण होतं आहे खेळाडूंमध्ये, कुठलंही राजकारण खेळाडूमध्ये आलं नाही पाहिजे. जे ग्रामीण भागातील खेळाडू आहेत त्यांना त्यांचं हे जे उद्दिष्ट आहे ते जास्तीत जास्त ऑलिम्पिकपर्यंत म्हणा किंवा मिनी ऑलिम्पिक असेल यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने खासदारांनी तेवढी मदत करावी.